प्रॉब्लेम सेट 1 त्यामधलं 8th एक्झाम्पल पहा. In the figure, segment PA, segment QB, segment RC, and segment SD are perpendicular to line AD. AB is equal to 60, BC is equal to 70, CD is equal to 80, PS is equal to 280. Then find PQ, QR, and RES. PQ, QR, and RES. ओके. तर आता आपल्याला इथे हे एक्झाम्पल कसं सोडवायचं आहे पहा. तर ही जी माहिती दिलेली आहे तर ती आपण इथे डायग्राम मध्ये भरलेली आहे पहा. आता नेक्स्ट, आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे की इथे सेगमेंट पीए पहा, सेगमेंट क्यूबी, इथे सेगमेंट आरसी पहा, सेगमेंट एसडी, इथे सेगमेंट पीए, क्यूबी, आरसी आणि एसडी आर परपेंडिक्युलर टू लाईन एडी आहे. तर एडी ला परपेंडिक्युलर आहेत. इकडे लाईन एडी दाखवतोय पहा, ही लाईन एडी आहे. तर हे एकाच लाईनला परपेंडिक्युलर असतील तर ते पॅरलल असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे कसं, तुम्ही कसा एखादी लाईन घेतली आणि या लाईनला समजा असे जर सेगमेंट, इथे पहा, असे सेगमेंट जर हे परपेंडिक्युलर असतील सेम लाईनला, वन लाईनला असे डिफरंट सेगमेंट जर परपेंडिक्युलर असतील तर ते पॅरलल असतात. तर हे पॅरलल असतात, हे लक्षात घ्या. एकाच लाईनला परपेंडिक्युलर असणारे सेगमेंट हे पॅरलल असतात. ओके. तर ही प्रॉपर्टी आपल्याला इथे माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्या आधारे आपल्याला इथे ते सेगमेंट पॅरलल आहेत हे लिहायचं आहे आणि मग पुढचा भाग सोडवायचा आहे. ओके. तर पहा आता इथे perpendiculars to same line are parallel to each other. इथून मी सुरुवात करतोय पहा. perpendiculars to same line are parallel to each other, are parallel to each other. आणि therefore मग आपण नेक्स्ट पार्ट काय लिहिणार आहोत पहा. therefore segment PA parallel segment QB parallel segment RC parallel segment SD. पहा आता याच्यापैकी आपण एनी 3 सेगमेंट्स आपण पॅरलल घेऊ शकतो. फार तर याला मी नंबर देतोय 1. आता याच्या आधारे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढे मी घेतो इथे. नाऊ सेगमेंट PA पॅरलल सेगमेंट BQ parallel segment DS किंवा आपण SD म्हणू आहे तसं सिक्वेन्सनी SD. पहा इथे BQ किंवा QB म्हटलं तरी इथे चालेल, कसंही लिहू शकता तुम्ही इथे. तर हे फ्रॉम 1 तर
इथे लिहिताना हे आपल्या पद्धतीने आपण लिहू शकतो. हे सेगमेंट पी ए, पॅरलल सेगमेंट क्यू बी, इकडून वाचले मी एका साईडनं, पॅरलल सेगमेंट एस डी किंवा डीएस लिहिले चालतं, इथे क्यूबी ऐवजी बीक्यू चालतं. ओके. आता मात्र इथे आपल्या लक्षात यायला पाहिजे कोणते सेगमेंट इथे घेतलेले आहेत ते लक्षात घ्या. तर इथे हा पीए पहा, हा पीए, क्यूबी हा आणि हा लास्टचा, हे घेतलेले पॅरलल. आता 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. ओके. पण आता इथे घेताना आपल्याला ते लिहावं लागेल इथे, बाय प्रॉपर्टी ऑफ, जस्ट अ मिनिट, therefore by property of 3 parallel lines, 3 parallel lines and their transversals, and their transversals, we get. आता आपल्याला इथे रेशो घ्यायचा आहे. रेशो कसा घ्यायचा आहे तर तो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. रेशो पहा, आपल्याला इथे घेताना एस क्यू वरून खाली घेतोय पहा, एस क्यू पहा इथे दाखवलेला आहे कलरनी, एस क्यू अपॉन क्यू पी असा घेणार पहा मी. एस क्यू अपॉन क्यू पी इज इक्वल टू डीबी, इथे पहा डीबी अपॉन बी ए असा घेणार आहे पहा. हा रेशो इक्वल आपण घेऊ शकतो. पहा आता नेक्स्ट स्टेप, एस क्यू अपॉन क्यू पी किंवा आपण पी क्यू म्हणू शकतो. एस क्यू अपॉन पी क्यू इज इक्वल टू, इथे पहा डीबी अपॉन बी ए किंवा ए बी म्हणू शकतो, डीबी अपॉन ए बी. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवताना काय अडचणी येतात पहा. एसक्यू ची व्हॅल्यू माहिती नाही आहे आणि पीक्यू ची व्हॅल्यू पण माहिती नाही. एसक्यू ची माहिती नाही, पीक्यू ची माहिती नाही, मग आपल्याला डीबी आणि एबी माहिती असून आपल्याला कोणाची किंमत काढता येणार नाही. आणि म्हणून आपण इथे कॉम्पोनंडो प्रोसेस करणार आहोत. देअरफॉर बाय कॉम्पोनंडो, कॉम्पोनंडो का करायचं हे तुमच्या लक्षात येईल कॉम्पोनंडो केल्यानंतर. कॉम्पोनेंडो, बाय कॉम्पोनेंडो काय होणार पहा. आता पुढे लिहितो मी, हा पहा न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर घ्यायचा आहे. एस क्यू प्लस पी क्यू अपॉन पी क्यू, डिनॉमिनेटर आहे तसा ठेवायचा आहे. तिकडे पण सेम प्रोसेस करायची आहे. डीबी प्लस ए बी, डीबी प्लस ए बी अपॉन ए बी. आता इथे पहा एस क्यू प्लस पी क्यू, डायग्राम मध्ये पहा एस क्यू प्लस पी क्यू म्हणजे टोटली पीएस मिळतं आपल्याला. देअरफॉर पीएस अपॉन पी क्यू, पी क्यू आहे तसेच ठेवले, इज इक्वल टू डीबी प्लस एबी. पहा डायग्राम मध्ये पहा डीबी प्लस एबी म्हणजे पूर्ण टोटल एडी मिळतं आपल्याला, एडी अपॉन डिनॉमिनेटर आहे तसा राहणार एबी. आता मात्र इथे आपल्याला रिजन लिहावं लागेल बिटवीननेस नुसार, म्हणजेच इथे पी डॅश क्यू डॅश यस, पी डॅश क्यू डॅश यस अँड ए डॅश बी डॅश डी. तर हे आपल्याला असं रिजन लिहायचं असतं इथे 2 सेगमेंटची सम करताना. लक्षात घ्या बिटवीननेसचा संबंध वापरून. आता इथे आपण व्हॅल्यू ठेवूया. कशा ठेवता येतात पहा. पीएस ची व्हॅल्यू माहिती आहे 280, ती ठेवू शकतो अपॉन
PQ ची व्हॅल्यू माहिती आहे का पहा? नाही, ती शोधायची आहे आपल्याला. त्यामुळे PQ आहे तसे ठेवले. इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू पहा. आता AD ची व्हॅल्यू इथे डायरेक्ट लिहिण्याऐवजी इथे सम घ्यायची आहे. पहा कोणाकोणाची, तर AB प्लस BC प्लस CD, AB प्लस BC प्लस CD आणि अपॉन AB. तर इथे सुद्धा आपल्याला रिझन देता येईल. 2 वेळा इथे A डॅश B डॅश C आणि B डॅश C डॅश D असं 2 वेळा लिहायचं, किंवा मी इथे डायरेक्ट असं लिहितो मी A डॅश B डॅश C डॅश D. तर हे 2 एकत्र केलेले आहेत, A डॅश B डॅश C अँड B डॅश C डॅश D, हे लक्षात घ्या. ओके, तर आता इथे आपण व्हॅल्यू ठेवू. देअरफॉर 280 अपॉन PQ इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू पहा 60 प्लस BC ची व्हॅल्यू पहा 70 प्लस CD ची व्हॅल्यू पहा 80 अपॉन AB. Therefore 280 upon PQ is equal to 60 plus 70 plus 80 is equal to 210 upon AB ची व्हॅल्यू, AB ची व्हॅल्यू डायग्राम मध्ये पहा 60 आहे. ओके, हा प्रिव्हियस स्टेप आपण इथे कंटिन्यू केलेली आहे. आता इथे आपल्याला PQ ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन घेताना हा मल्टिप्लिकेशन अगोदर घ्यायचा आहे, म्हणजे थोडं सिम्प्लिफाय करायला सोपं जाईल. इथे पहा PQ इंटू 210 इज इक्वल टू 280 इंटू 60. आता PQ ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर PQ इज इक्वल टू, इकडे 210 इंटू आहे तिकडे डिवाइड होणार, म्हणजे 280 इंटू 60 अपॉन 210. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर हे सिम्प्लिफाय करायचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा लिहितोय, म्हणजे आपल्याला किचकट होणार नाही. आता हे सिम्प्लिफाय पहा कसं करतोय. तर इथे 10 ने डिवाइड करूया, त्यामुळे इथे 0 0 कॅन्सल होतील. इथे 7 ने डिवाइड करूया, 7 4 जा 28 आणि 7 3 जा 21. आणखीन पुन्हा पहा 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6 आणि वरचा हा 0. Therefore PQ is equal to, therefore PQ is equal to 4 into 20 80 मिळाले. 4 into 20 80 मिळाले. तर ही पहिली व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. ही बॉक्स मध्ये ठेवतो मी. इथे पहिलं आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला इथे सोडवायचा आहे. पहा इथे थोडासा आपण पार्ट करून घेऊ. जस्ट अ मिनिट. हा, आता नेक्स्ट पार्ट आपल्याला सोडवताना काय करायचं आहे ते लक्षात आलं पाहिजे. आता पुढचा पार्ट जर सोडवायचा असेल तर पुन्हा आपल्याला इथे सेगमेंट AP म्हणजेच हा PA पहा, सेगमेंट PA पॅरलल सेगमेंट QB पॅरलल सेगमेंट CR किंवा RC, तर हे घ्यायचे आहेत. आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल जे आहेत तर हे आपल्याला घ्यायचे आहेत. ह्या ट्रान्सव्हर्सल घ्यायचे आहेत. आणि पुन्हा आपल्याला ती प्रॉपर्टी यापूर्वी या उदाहरणात वापरलेली आहे, तर ती आपल्याला इथे वापरायची आहे. आणि म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल सेगमेंट AP
किंवा सिक्वेन्स PA लिहिलं तरी चालेल. सेगमेंट PA पॅरलल सेगमेंट QB, पॅरलल सेगमेंट QB, पॅरलल सेगमेंट RC. फार तर याला आपण फ्रॉम 1 म्हणू शकतो. तर 1 मध्ये आपण ते 4 सेगमेंट पॅरलल आहे हे लिहिलेलं आहे आणि त्याच्यातलेच हे 3 सेगमेंट पॅरलल आहे ते घेतलेलं आहे. आणि मग आता इथे प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. पुन्हा ती प्रॉपर्टी यूज करायची आहे. कोणती लक्षात आली का पहा. बाय प्रॉपर्टी ऑफ देअरफॉर, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines, 3 parallel lines and their transversals, and their transversals. आता कोणते रेशो इक्वल घ्यायचे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. इथे पहा, घेताना आपण इथे RQ मीन्स QR अपॉन QP मीन्स PQ पहा. इथे QR अपॉन PQ, QR अपॉन PQ इज इक्वल टू, पुढे इथे पहा CB अपॉन BA मीन्स BC अपॉन AB, BC अपॉन AB. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. देअरफॉर इथे पहा आता QR आपल्याला माहिती नाही, शोधायची आहे. QR आहे तसे लिहायचे आहे. PQ ची व्हॅल्यू इथे आपण काढलेली आहे पहा, 80 आलेली आहे. बरोबर. BC ची व्हॅल्यू डायग्राम मध्ये पहा 70 आहे, 70. आणि AB ची व्हॅल्यू पहा 60 आहे. आता QR ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर QR इज इक्वल टू, हे 80 इकडे डिवाइड आहेत, या साईडला गेले की ते इंटू होणार, म्हणजे 70 अपॉन 60 इंटू 80. आता आपल्याला इथे सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं पहा, 10 नी डिवाइड करू म्हणजे 0 0 कॅन्सल. आता इथे 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. मात्र आता इथे 3 नी इथे डिवाइड करता येत नाही, त्यामुळे इथे आपलं सिम्प्लिफाय करण्याची प्रोसेस संपली. त्यामुळे आता इथे आन्सर लिहिताना पहा, देअरफॉर QR इज इक्वल टू, हे 70 इंटू 4, 7 4 जा 28 आणि वरचा 0, 280 अपॉन हे 3. हे डेसिमल पॉइंट मध्ये काढायची आन्सर काही गरज नाही, त्यामुळे हे आन्सर असंच ठेवायचं आहे. हेच आन्सर अपेक्षित आहे. QR इज इक्वल टू 280 अपॉन 3. ओके. आता राहिलं कोणतं पहा, PQ मिळालं, QR मिळालं. आता इथे आपल्याला RES ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आता इथे थोडस डायग्राम मध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे PQ ची व्हॅल्यू मिळालेली आहे. इथे PQ ची व्हॅल्यू मिळालेली आहे 80. RQ ची व्हॅल्यू म्हणजे QR ची व्हॅल्यू देखील मिळालेली आहे. आता जस्ट काढलेली आहे ती 280 अपॉन 3. आणि आपल्याला इथे SR ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे टोटल PS जे आहे पहा, मी डायग्राम मध्ये दाखवतोय. हे टोटल SP म्हणजेच PS जे आहे, तर हे 280 आहे, 280 आहे. म्हणजे या तिघांची सम आपण 280 घेऊ शकतो आणि मग आपल्याला ती RES ची व्हॅल्यू मिळते. ओके. तर पहा आता काय करायचं आहे ते. तर इथे नेक्स्ट पार्ट पहा, PQ प्लस QR प्लस RES इज इक्वल टू PS.
आणि इथे आपण रिझन लिहिणं गरजेचं आहे. तर पी डॅश क्यू डॅश आर आणि क्यू डॅश आर डॅश यस, क्यू डॅश आर डॅश यस, म्हणून हे आपण सम करू शकतो. मग आता इथे व्हॅल्यू ठेवा. PQ ची व्हॅल्यू 80 आहे, आता आपण काढलेली आहे, इथे आहे पहा बॉक्स मध्ये. प्लस QR ची व्हॅल्यू पहा, वरती काढलेली आहे बॉक्स मध्ये आहे 280/3. प्लस RS ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, म्हणून RS आहे तसे लिहिले, इज इक्वल टू PS ची व्हॅल्यू आहे 280. ओके. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट पहा. थोडा पार्ट राहिलेला आहे तो आपण इथे सोडवू. पार्ट करून घेतो, इथे सोडवू या बॉक्स मध्ये लास्टचा पार्ट. आता इथे पहा, इथे आता RS ची व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर RS इज इक्वल टू तिकडचे 280. आता इकडचे 80 आहे ते प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होणार, -80. आणि पुन्हा हे प्लस आहे ते इकडे मायनस होणार 280/3. आणि मग देअरफॉर RS इज इक्वल टू 280 - 80 म्हणजे 200 येणार. 200 मायनस 280/3. आता मात्र इथे मायनस करायला पाहिजे, डिनॉमिनेटर इक्वल नाही आहे, त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड इथे आपण यूज करू. 200 × 3 600 आणि मायनस 280 × 1 280 आणि अपॉन 1 × 3 म्हणजे 3 येणार. देअरफॉर RS इज इक्वल टू 600 - 280 320 येणार अपॉन 3. तर याच्या पुढे आपल्याला इथे सिम्प्लिफाय करता येत नाही, तर फायनली RS आन्सर जे आहे ते असंच आपल्याला इथे ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे पहा, आन्सर एकत्र कलेक्ट करायचं आहे. आन्सर तर इथे PQ ची व्हॅल्यू मिळालेली आहे 80. देन QR ची व्हॅल्यू मिळालेली आहे 280/3 आणि लास्टला RS ची व्हॅल्यू मिळालेली आहे 320/3. तर हे आन्सर लिहिताना आपल्याला हे असंच लिहायचं आहे, हे पुन्हा सिम्प्लिफाय करायची गरज नाही, डेसिमल पॉइंट मध्ये काढायची गरज नाही, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल थोडं मोठं आहे, पण काळजीपूर्वक रायटिंग करायचं आहे. जस्ट मिनिट.